आणि आता आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की गेली 2 ते 3 दिवस ही व्यक्ती चर्चेत आहे. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता, भास्कर जाधव, आमदार भास्कर जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे त्यांचं नाव आहे. ब्राह्मण संघटनांवरील टीका आणि काल ठेवलेल्या एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे भास्कर जाधव सध्या टीकेचे धनी बनत आहेत. एका कार्यक्रमात भास्कर जाधवांनी ब्राह्मण संघटनांवर टीका केली होती. ब्राह्मण हे पाताळ यंत्री आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. शिवाय काल शिवाजी महाराजांनी उभारलेलं आरमार हे पेशव्यांनी बुडवलं असं स्टेटस सुद्धा त्यांनी शेअर केलंय. त्यामुळे आता एक नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे आणि हेच भास्कर जाधव आपल्यासोबत बोलण्यासाठी बसलेले आहेत. भास्कर जाधवजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार विनोदजी. नमस्ते. नमस्ते. काय तुम्ही सध्या फार चर्चेत आहात, पण भास्कर जाधवजी तुमचा आक्रमकपणा आम्ही बघितलाय. म्हणजे आम्ही विधानसभेत मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असताना 8-8, 9-9 खात्यांच्या संदर्भात तुम्ही अगदी तुमची तोंडपाठ उत्तरं आम्ही ऐकलेली आहेत. तुम्ही नियमानुसार बोलता, आक्रमक बोलता, पण तुम्ही कधीही जातीपातीवर बोलत नाही असा तुमचा लौकिक होता. मात्र आज असं काय घडलं की तुम्हाला एकदम जातीपातीवर जावं लागलंय? विनोदजी, सुरुवातीला मी तुम्हाला धन्यवाद देतो की ज्या विषयाचं फार मोठ्या पद्धतीनं चर्चा चर्वण सुरू आहे आणि खूप मोठ्या प्रकारे आरोपांची राळ उडवली जात असताना तुम्ही अतिशय मुद्देसूद आणि पहिला प्रश्न विचारणारे आपण आहात, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. मी आजही ठामपणे सांगतो की ज्याचा उल्लेख तुम्ही केलात की इतके वर्ष तुम्ही मला ऐकलं, नियमावर बोलताना ऐकलं, आक्रमकपणे बोलताना ऐकलं, अभ्यासपूर्ण बोलताना ऐकलं, परंतु मी कुठल्याही जातीच्या विरोधात आज तगायत बोललेलो नाही. आणि आजच का बोललो, आज तगायत बोललो नाही हे तुम्ही मान्य केलं, त्याबद्दल तुम्हाला मी सुरुवातीला धन्यवाद देतो. राहता राहिला प्रश्न हा, मी आज सुद्धा ज्या ब्राह्मण समाजावरच्या किंवा ब्राह्मण समाजाबद्दल किंवा ब्राह्मण या जातीबद्दल मी बोललो असं म्हणून जो माझ्यावर आरोपांची राळ उडवायचं काम सुरू आहे आणि सातत्याने भास्करराव जातीवादी बोलले आणि हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम जे करतायत त्यांना माझं आजही आव्हान आहे आपल्या मार्फत की ज्या 6 तारखेला म्हणजे 6 ऑगस्टला ग्वाहागरमध्ये हेदवतड इथे जी मी सभा घेतली त्या सभेमध्ये मी ब्राह्मण ह्या समाजाचा साधा उल्लेख, ब्राह्मण म्हणून हा शब्द सुद्धा जर उच्चारला असेल तर त्यांनी कुठेही दाखवून द्यावं. ती सभा माझी राजकीय होती, ती कुठल्या समाजाच्या विरोधात माझी सभा नव्हती. परंतु मी जो पाताळ यंत्री म्हणावा हा शब्द वापरलाय तो अनेकांच्या जिव्हारी लागलाय. मी पुन्हा एकदा सांगतो, हेच ते पाताळ यंत्र की एखाद्याने अशा प्रकारचा काहीही उल्लेख केलेला नसताना ते धादांतपणे आणि 10 लोकांनी चारी बाजूनं तेच बोलायचं, म्हणजे खोटं बोललेलं सुद्धा ते लोकांनी खरं समजायचं. हा जो तो काय वर्षानुवर्ष चालत आलेला लोकांना छळायचा जो भाग आहे त्या भागाचा हा एक भाग आहे. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, आणि जे माझ्यावर आरोप करतायत आणि माझ्या विरोधात मुलाखती देतायत त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की 6 ऑगस्टला जी माझी सभा झाली त्यानंतर मी ब्राह्मण समाजाचा अपमान केला, ब्राह्मण समाजावर बोललो असं जे म्हणतात त्यांनी मी ब्राह्मण हा साधा शब्द जरी उच्चारला असेल त्या सगळ्या सभेमध्ये तरी दाखवावं. पण विनोदजी, पुढचं बोलू की तुम्ही मला काय प्रश्न विचारणार? मला प्रश्न याच्यावर तुम्हाला उपप्रश्न असा होता की तुम्ही म्हणताय की मी ब्राह्मण समाजाचा साधा उल्लेख सुद्धा त्या सभेत केला नाही. मात्र तुम्ही म्हणजे तुम्हाला जे एक पत्र, माझ्या हातात ते पत्र आता आहे, तुम्हाला जे पत्र ब्राह्मण समाजाच्या वतीनं ब्राह्मण तालुका सहाय्यक संघ अशा स्वरूपाचा एक संघ आहे तुमच्या गुहागरमध्ये, त्यांनी जे तुम्हाला पत्र लिहिले त्यामध्ये एक उल्लेख केलाय की खोती संदर्भात तुम्ही या भाषणामध्ये उल्लेख केला आणि त्या अनुषंगाने हा उल्लेख म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाकडे अंगुली निर्देश करतो आणि अशा अनुषंगाने तुम्ही ब्राह्मणांवर बोललात असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे पत्र माझ्या हातामध्ये देखील आहे. गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाने जे पत्र लिहिलं त्या पत्राचा तो तुम्ही उल्लेख करताय, हे पत्र माझ्या हातामध्ये देखील आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा जाहीरपणे सांगतो की आजही हे लोक कुठल्या मानसिकतेमध्ये वावरतात ते हे पुन्हा प्रूव्ह करतात, पुन्हा सिद्ध करतात की खोत या शब्दाचा मी उल्लेख केला म्हणजे खोत म्हणजे आम्हीच, अशी जी काही ते स्वतःला आजही समजतात ना. खरं सांगायला गेलं तर ही जी त्यांची मानसिकता आहे ना, हीच मानसिकता घातक आहे, हीच मानसिकता पाताळ यंत्रीय आहे. हीच मानसिकता मी जे पत्रामध्ये माझ्या लिहिलंय की तुम्ही लोकांना छळता, तुम्ही तुमच्या लेखणीचा दहशतवाद दाखवता, तो हा दहशतवाद. तुम्ही मला पत्र का लिहिलं समाज म्हणून?
तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कोण नेते, कार्यकर्ते, पक्ष म्हणून जर माझा निषेध केला असता, पक्ष म्हणून तुम्ही जर माझ्याबद्दल अपमानास्पद तुमच्या पत्रामध्ये केलेल्या टीका टिप्पण्या केल्या असत्यात, पत्रामध्ये तुम्ही सातत्यानं माझा ज्या भाषेमध्ये उपमर्द करता, तुम्ही कुठल्या जगात वावरताय की अशा प्रकारची भाषा फक्त तुम्हालाच जमते, दुसऱ्याला जमत नाही? दिवस गेले ते. आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की खोत म्हणजे आम्ही, ही जी त्यांच्या डोक्यात आजही पूर्वीची खोदकी आहे ना, तीच खोदकी मला काढायची आहे. पण मला भास्कर जाधवजी तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही आता सुद्धा जो उल्लेख करताय तो सरसकट तुमच्या मतदारसंघातल्या ब्राह्मण समाजाबद्दल करताय की काही विशिष्ट लोकांबद्दल करताय, आणि यामागे तुम्हाला हेतू काय वाटतो? जर तुम्हाला टार्गेट केलं जात असेल एखाद्या विशिष्ट समाजाकडून किंवा एका समाजाच्या संघाकडून, तर त्यामागे हेतू काय तुम्हाला वाटतो? हेतू दुष्ट हेतू म्हणजे या ग्वाल्हेर तालुक्यामध्ये जे माझं राजकीय बस्तान बसलेलं आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अनेक प्रकारचा प्रयत्न करून सुद्धा मला या ठिकाणी त्यांना हरवता येत नाहीये. मला या ठिकाणी लोकांच्या मनातून माझं स्थान हे घालवता येत नाहीये. आणि म्हणून हा त्यांचा जो जुनाच डावणी जुनी पद्धत, ही काय आजची पद्धत नाहीये. जे स्टेटस तुम्ही मला सांगताय, मी काल स्टेटसला टाकलं, ते साने गुरुजींचा शाळेमधला एक व्हिडिओ जो हाताला लागला तो मी टाकला. तो काही मी तयार केलेला नव्हता, पण वस्तुस्थिती तीच आहे. आजही वस्तुस्थिती तीच आहे. आणि म्हणून मला जे सांगायचं ते हेच सांगायचं की समस्त ब्राह्मण समाजाच्या विरोधात मी जायचं कारण काय? एक त्यांचं पत्र जसं तुमच्या हातामध्ये आहे तसं मी त्यांना दिलेलं उत्तर तेही माझ्या हातात आहे, अत्यंत खरमरीत दिले. तेही पत्र माझ्या हातात आहे. त्या पत्रातल्या उल्लेखाबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या अनुषंगाने भास्कर जाधवांचा हा राग एका विशिष्ट समाजाच्या विरोधात नाही आहे, तर सध्याची गुहागरमधली राजकीय परिस्थिती आहे आणि त्यामुळे भास्कर जाधवांचा त्रागा होतोय असं बोललं जात आहे. उदाहरणार्थ तुमच्या जवळचे काही कार्यकर्ते नेत्रा ठाकूर, महेश नाटेकर यांच्यासारखे जवळचे कार्यकर्ते दुरावले. त्याचबरोबर खाडी पट्ट्यातले मुस्लिम मतदार तुम्हाला सोडून जात आहेत. कुणबी मतदार जो तुमचा हक्काची वोट बँक होती तो सुद्धा आता तुमच्यापासून दुरावतोय. आणि त्यामुळे राजेश बेंडल याच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून तुम्हाला अगदी निसटता तुमचा विजय झाला, म्हणून हा सगळा त्रागा होतोय असा एक आरोप तुमच्यावर होतोय. असं आहे की त्रागा म्हणण्यापेक्षा काळजी घेणं माझं कामच आहे, मी नाकारणार नाही. एक माझा सहकारी मला सोडून जाऊ नये याची काळजी घेणं माझं कामच आहे. आणि गेला तर त्याची जागा भरून काढण्याकरता प्रयत्न करणं हे माझं कर्तव्यच आहे आणि मी ते करतो आणि करणारच आहे. परंतु त्रागा हा माझा नाहीये. हे जे काय चाललंय हे आज चाललंय अशातला भाग नाहीये. हे मी इथे आल्यापासून सातत्यानं चाललेलं आहे. माझ्या विरोधात खोटी नाटं लिखाण करणं, माझ्या विरोधात खोटी नाटी टिप्पणी करणं, भास्कर जाधवनी इथला शांतता प्रिय तालुका हा आमचा काय एक साधा मी कोणाला इथं कुठल्याही प्रकारचा चुकीचा शब्द वापरला असेल तर कुणीही सांगावं. तुम्ही म्हणताय की समस्त ब्राह्मण समाजावर, आता माझा इथे ग्वाल्हेरला लोकांना भेटण्याचा कार्यक्रम आहे. किती ब्राह्मण समाजाचे लोक आलेत माझ्या पाठीमागे बघा, किती आलेत ते बघा. आणि माझ्या पत्रामध्ये ब्राह्मण समाजाबद्दलचं आणि ब्राह्मण समाजाचं माझं संबंध आणि नातं हे कधीपासून आहे तेही त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. हा समस्त समाजाबद्दल अजिबात 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 हा राग नाही किंवा तशा प्रकारचं माझं स्टेटमेंट नाही. माझा आजही प्रश्न हा आहे की मी राजकीय सभेमध्ये राजकीय भाष्य केलं, त्याला समाज पुढे का तुम्ही केला? आणि म्हणून समाजामध्ये दुही बचवण्याचं काम आणि वाद लावण्याचं काम हेच लोक करतायत. आणि हाच प्रकार त्यांनी पूर्वी सुद्धा केला. 16 फेब्रुवारी 2024 ला त्या ठिकाणी त्यांनी इथे एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये ते राण्यांचे सुपुत्र तुम्हाला माहित आहेत, एवढी घाणेरडी भाषा माझ्याबद्दल वापरली. माझी हयात नसलेली आई तिच्याबद्दल तर एवढे अस्लाद जाहीर सभेमध्ये यांनी शब्द दिले, म्हणजे शब्द वापरले. भाजपा स्वतःला सुसंस्कृत पक्ष समजतो ना, सुशिक्षित समजतो ना, सभ्य पक्ष समजतो ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आणि तो जो माणूस माझ्या आईबद्दल बोलत होता, हे संस्कृतीचे मला धडे देणारे, मला उपदेश करणारे माजी आमदार विनय नातू फिदी हसत होते आणि टाळ्या वाजवत होते. कुठे गेली तुमची संस्कृती? दुसऱ्याला तुम्ही संस्कार शिकवता. म्हणजे तुम्ही जे कराल, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की तुम्ही ज्या भांड्यातलं खाता त्या भांड्यातलं आम्ही खाल्लं तर आमच्या तोंडात जाऊन वास घ्यायचा आणि म्हणायचं शेण खाल्लंच, आणि याने पत्र त्याच भांड्यातलं खाल्लेलं असतं.
पण भास्कर आणि जाधवजी वासनाचा तुम्ही दुसऱ्याच्या तुम्ही तोंडात तुम्ही आहे. वारंवार असा उल्लेख करताय की माझा कोणत्याही एका समाजाच्या विरोधात हा आक्रोश नाही किंवा एका समाजाच्या विरोधात मी बोलत नाहीये. पण तुमचं कालचं स्टेटस तुम्ही असं म्हणताय की छत्रपतींचं आरमार पेशव्यांनी बिडवलं किंवा तुमच्या जे पत्र तुम्ही त्या ब्राह्मण सहाय्यक संघाला उत्तर दिलं होतं त्या पत्रात तुम्ही असा उल्लेख करताय की तुमचे हे उद्योग यापुढे न थांबवल्यास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून ते अगदी महात्मा गांधींपर्यंत आपला इतिहास मला सांगावा लागेल. हे तुम्ही कोणत्या समाज गटाला उद्देशून बोलताय? ज्यांनी मला समाज म्हणून पत्र दिलं त्यांना, मी आडपडद्यानं जाणारा माणूस नाहीये. ज्यांनी मला समाज म्हणून पत्र दिलं त्यांना उद्देशूनच मी बोलतोय. की एकदा का संघर्षात तोंड फोडलं तर मी पाठ फिरवत नाही, त्या परिणामाची मी पर्वा करत नाही. तुम्ही माझ्यावर वाटेल तो आरोप केला असता तर चालला असता, मी जातीयतेचा आरोप नाही करायचा. तुम्ही ज्या वेळेला माझ्या आई वडिलांबद्दल, माझ्या बहीण भावाबद्दल घाणेरडे शब्द जेव्हा तुमचा माणूस वापरतो तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता, तेव्हा मी तुमचा ब्राह्मण म्हणून निषेध केलेला नाही. मी तुम्हाला कुठलंही पत्र दिलेलं नाही की तुम्ही ब्राह्मण असताना असं कसं करता. मी तुमच्या नावाचा उल्लेख न करता सुद्धा तुम्ही ब्राह्मण समाजाचा मी अपमान केला म्हणून तुम्ही माझे निषेध करता आणि त्या पत्रामध्ये तुम्ही जी भाषा वापरता आणि जे टोमणे वापरता, तुमच्या भाषेच्या दुप्पट भाषा मी खरमरीत लिहिले. आणि तुम्हाला सांगू का, हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या समाजाला हात साथ घातलेलीच नाही. पण गेले 2-3 दिवस पुण्यातले काही ब्राह्मण समाजाचे लोक माझ्या विरोधात ज्या पद्धतीनं गरळ ओकतायत आणि मला जातीवादी म्हणतायत, आणि म्हणून ह्यांचा जातीवादी स्वभाव आहे ना पुन्हा पुन्हा उफाळून येतो, पुन्हा येतो. मी माझ्या आईच्या विरोधात वगैरे एवढं बोलल्यानंतर सुद्धा मी त्यांचा निषेध केला नाही, मी ब्राह्मण समाजाचा निषेध केलेला नाही. हे ब्राह्मण समाजानं केलं असं मी म्हटलेलं नाही. पण आज ते ब्राह्मण समाजानं करून ते सातत्यानं माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतायत. अनेक जण मला तो उपदेश करतायत. आणि तुम्हाला हे माहितीच आहे की भारतीय जनता पार्टीची नीच प्रवृत्ती आहे की एखाद्याने काय केलं की ट्रोलिंग करायचं. तुम्हाला माहिती आहे ना ट्रोलिंग कसं करतात ते ट्रोलिंग करायचं, भल्या ट्रोलिंग करतात. ते यांना पुढे करून गेले 2 दिवस मला ट्रोलिंग करायचं ज्या पद्धतीनं प्रयत्न करतायत, माझ्या कुटुंबाबद्दल ज्या पद्धतीने भाषा वापरतात, हे सुशिक्षित सुसंस्कृत ब्राह्मण समाजाचं लक्षण आहे. तुम्ही आता ब्राह्मण समाजाचं लक्षण आहे का? तुम्ही आता ज्यांचा उल्लेख करताय पुण्यावरून तुमच्या विरोधात, तुम्ही आता ज्यांचा उल्लेख करताय पुण्यावरनं तुमच्या विरोधात काही स्टेटमेंट केली जात आहेत. आनंद दवे आहेत, ब्राह्मण महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी 2 दिवसांपूर्वी तुमच्या वक्तव्यानंतर सुद्धा एक मागणी केली होती आणि आज म्हणजे माफीची मागणी केली होती. आज सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की कुणाची तुम्ही सुपारी घेतली ते सांगा, जातीय पेरणी बंद करा. आणि दुसरं म्हणजे नितेश राणे यांनी काही वेळापूर्वीच रत्नागिरीमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की भास्कर जाधवांची जी भूमिका आहे तीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का, तीच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का, हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं आणि त्याचे परिणाम, राजकीय परिणाम काय होतात ते आपण बघूयात. हे असं आहे, ते नितेश राणे वगैरे ह्या फालतू लोकांच्यावर मला बोलायला काय लावताय तुम्ही. ते उद्धव ठाकरेंना हे रोज प्रश्न कशाबद्दल विचारणार आणि हा कोण विचारणार मला की माझी भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका आहे काय, हा कोण सांगणार नाही. याला उत्तर मी का देणार, काय याची लायकी आहे, हा कोण आहे. पहिली गोष्ट. आता दवे बिवे जे आहेत ना हे सगळे, हे दवे काय बोलतात. मी अनेकांनी मला पुण्यातून फोन केला, ते म्हणले दवे हा कुठल्या ब्राह्मण समाजाचा अध्यक्ष आहे म्हणाले. आमच्या ब्राह्मण समाजाचा अध्यक्ष म्हणून दवे नाही. आणि गमतीची बाब सांगतो की मला त्याच माणसाने सांगितलं की यांचं मी नाव कोट करणार नाही, त्यांनी सांगितलं असे आमच्या समाजाचे 1796 संघ आहेत, 96 संघ, त्याच्यामध्ये तो देशपांडे नावाचा माणूस कुठल्या भाषेमध्ये बोलतोय. म्हणजे तुम्ही मनुस्मृतीच्या जमान्यामध्ये आहात. ब्राह्मणानं काही बोलावं, ब्राह्मणानं काही करावं, ब्राह्मणानं कोणावरही टीका टिप्पणी करावी, त्याच्या नात्या गोत्याबद्दल, त्याच्या बायका मुलांबद्दल बोलावं, ते सर्वांनी प्रमाण मानायचं आणि त्यांच्याबद्दल कुणी बोलायचं नाही. कोण तो? मी आत्ताच सुद्धा सांगतो, मी त्याचं संपूर्ण स्टेटमेंट ऐकलं. तो ज्या भाषेमध्ये तो बोलत होता, काय नाव घेतलं मी आता त्याचं, देशपांडे काहीतरी, त्याचं विश्वजित काहीतरी असं नाव आहे देशपांड्याचं. कोणाबद्दल बोलता तुम्ही? माझ्याबद्दल काय संबंध? मी तुम्हाला आव्हान देतो, ब्राह्मण जे कोणी ब्राह्मण म्हणतायत त्यांना, समस्त ब्राह्मण समाजाला नाही, मी ब्राह्मण समाजाचा अपमान केला असं जे म्हणतायत त्या सर्वांना मी आव्हान देतो की त्या 6 तारखेच्या सभेमध्ये मी ब्राह्मण हा साधा शब्द जरी उच्चारला असला तरी सुद्धा मी ब्राह्मण समाजाबद्दल बोललो. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलत असताना वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते असतातच. तुम्हाला हे लायसन फार पूर्वी होतं, 1500 वर्षापूर्वी, की तुम्ही फक्त कोणाला पण बोलायचं आणि तुम्हाला कोणी बोलायचं नाही. आणि म्हणून विनोदजी मी पुन्हा एकदा सांगतो, हे जातीयतेचं विष पेरण्याचं काम
हे गुहागर तालुक्यातल्या ब्राह्मण सहाय्यक संघामधल्या काही लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्याला पाठीमागं भाजप आहे हेही मला माहिती आहे आणि ते जाणीवपूर्वक हे सगळं पसरवायचा प्रयत्न करतात. पण मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी 16 फेब्रुवारी 2024 ला माझ्या आईवरून वगैरे जे काही अपशब्द वापरले, मी त्याबद्दल ब्राह्मण समाजाला कुठलाही दोष दिलेला नाही, ब्राह्मण समाज म्हणून उल्लेख केलेला नाही. परंतु ब्राह्मण समाजातला माणूस आणि त्यांच्या काही सहकारी टाळ्या वाजवतात, त्याचं कळत नसताना तुम्ही समर्थन करता आणि म्हणून त्याला खरमरीत उत्तर देण्याची संधी मला या ब्राह्मण सहाय्यक संघानं दिली मिळवून गुहागरच्या, म्हणून मी त्यांचे आभारच मानतो. परंतु कुणीही अशा पद्धतीनं आम्हीच ठरवते धोरण आणि बांधू ते तोरण, हे दिवस संपलेले आहेत एवढंच मी त्यांना सांगतो. अगदी धन्यवाद भास्कर जाधवजी, आमच्याशी संवाद साधला, तुमची बाजू मांडलीत आणि गेल्या 2 दिवसांपासून जो वाद सुरू आहे त्या वादावर तुमचं स्पष्टीकरण दिलं. एकच विनोदजी, एकच मिनिट बोलू का? अगदी बोला, माझा वेळ संपतोय पण बोला तुम्ही अगदी थोडक्यात. जरा प्लीज माझ्याकरता वाढवा. बोला. मुद्दा की मी ब्राह्मण समाजावर कुठल्याही प्रकारची टीका करायला सुरुवात केलेली नाही. त्यांनी मला पत्र दिल्यानंतर त्या पत्राला उत्तर मी दिलं. त्यानंतर 11 तारखेला शिवसेना भवन मध्ये माझी मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये मात्र मी आक्रमकपणे होय ब्राह्मण समाजाबद्दल मी बोललो, हे मी शब्द उच्चारले ते उच्चारले. मी माघार घेणारा नाही, मी घाबरणारा नाही, मी खोटं बोललेलं मला आवडत नाही आणि म्हणून तेही सुद्धा झालं त्यांनी. आणि म्हणून माझा तो वादच नाही. आणि दुसरी एक महत्वाचा विषय सांगायचा राहून गेला मला. दवेनी ते 10 तारखेला मुलाखत वगैरे दिली, ती दवेंची सगळी पार्श्वभूमी मी काढून ठेवली. ती योग्य वेळ तेव्हा येईल तेव्हा बोलू आपण, काय अडचण मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही. पण असं तसे माझे ते मित्रच आहेत, दवे हे माझे मित्रच आहेत खरं सांगायला गेलं तर. परंतु हे जे काही सुरू केलेलं आहे काही लोकांनी, हे 100% चुकीचं आहे. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला तो निघून पाहिजे. नाही, पाताळयंत्री शब्द म्हणून हे घेऊन नाचवतात. त्यांनी काय माझ्याबद्दल शब्द वापरलेत, आमच्या ओट्या झिजवल्यात. अर्थ काय होतो त्याचा? तुम्ही आमच्या ओट्या झिजवल्यात, तुम्ही आमच्या ओटीवर आलात. कोण तुम्ही? तुमच्या आम्ही ओट्यावर झिजवलेत. म्हणून मी त्याला उत्तर दिलंय की तुमच्यासारखे याचक माझ्या पडवीमध्ये रोज उभे राहतात. हे कधी झालं तर त्यांनी सुरुवात केली, मी सुरुवात केलेली नाही. हा वाद अजिबात नव्हता आणि नाही देखील आहे. पण त्याच्यात मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं की मी इशारा दिलाय की हे थांबवलं तर ठीक आहे, न पेक्षा मी तुमचा पुढचा इतिहास वाचेन. मी वाचायची गरज नाही. आता महत्वाचा विषय आता मला आठवलं, अर्धा सेकंड घेतो प्लीज. अगदी बोला. कालचा जो स्टेटस माझा होता, तो स्टेटस माझ्या स्टेटसला होतं खरं, पण तो शब्दप्रयोग माझा नाही, तो साने गुरुजींचा आहे त्या नाटकामधला. आणि म्हणून जाब विचारायचा झाला, हे कोण सांगतायत ना त्यांना म्हणून साने गुरुजींना जाब विचारला जा, कुठे जायचं ते ठरवा तुम्ही. तुमचा मुद्दा साने गुरुजींना विचारला जा. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. माझा वेळ संपतोय त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय. पण भास्कर जाधव गेल्या 2 दिवसांपासून जे भास्कर जाधव चर्चेत आहेत, त्यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन या ठिकाणी केलं आणि कोणत्याही समाजाविरोधात आपलं वक्तव्य नव्हतं, तर काही विशिष्ट लोकांविरोधात ते वक्तव्य होतं. त्यामुळे हे वक्तव्य एका विशिष्ट समाजाच्या विरोधात असल्याचं मानू नये असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद भास्कर जाधवशी, तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल. आणि आता आपण थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत.